महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर तुमच्या वयाचे जे नेते आहेत त्यांची मुलं आणि काही काही जणांची नातवंड सुद्धा राजकारणात आलेली आहेत. आपले जे चिरंजीव आहेत जयसिंग ते त्यांना राजकारणात आवडत नाही किंवा नाही, काय, असं नाही. तसं मी माझ्या मुलालाही सांगितलं, तुला जे काही करायचं ते कर. कारण आपण आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये सुद्धा ते कुठेही असे समोर आले नाहीत. राजकारण द्यायचं असेल तर ठीक आहे, पण मी सुरुवातीपासून केलं पाहिजे. एकदा अचानक माझा मुलगा म्हणून जाऊन तिथं केलं तर त्याने चालणार नाही. पण त्यांनी पण ते मान्य केलं की नाही, मी आले तर त्याचा काय इतर फायदा घेतात, काहीतरी चुका त्यातून घडतात. आणि म्हणून आम्ही ठरवलं, मुलालाही सांगितलं की तू इथं मी असताना काही इथं काम बिझनेस वगैरे काही करायचं नाही. शिक्षण त्याचं झालं आणि नंतर तो बाजूला गेला. म्हणून मग दिल्लीत त्याचं जास्त वाजता राहिलं. कारण ते शेवटी घडतंच. एकदा काही लोक घेऊन गेले की आमचं आपण काहीतरी सुरू करू इथं महाराष्ट्रात म्हणून गेले. मग ते पहिल्या दिवशीच तर ऊर्जा खात्याकडे गेले, अजित पवारांच्याकडे मिटिंग होती, ते गेले. हा गेला. मला समजलं की म्हटलं तू मिटिंगला काहीतरी धंद्याचं काय कोण गेला, तर म्हटलं आता पुन्हा खबरदार आहे, महाराष्ट्रात नाही काय काम करायचं. तुम्ही सांगितलं त्यांनी त्यांना, सांगितलं की तिथे यायचं. त्यांनी ते ऐकलं. ते नाही ऐकलं, कारण ते शक्यच नाही ना. मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हटल्यावर कोण तिथे काय बघणार, ते वेगळाच बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. आणि एक मला आय एम लकी की त्याने कधीही पदाचा गैरवापर केला नाही. वर्षावर कधी आला तर टॅक्सीतून यायचा. हो, बरोबर आहे. ते सगळे शिपाई अडवायचे, हे कोण आहेत, हो, मग कोणतरी सांगायचं आहे तर सोडा त्याला अजून. साहेबांचे चिरंजीव